तर नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे इथं संभाजीनगरला आणि संभाजीनगरमध्ये आज आपण जाणार आहोत लहूगड येथे. लहूगड म्हणजे ज्या ठिकाणी असं म्हणतात की सीतामातेला लहू हा मुलगा झाला तिथे आणि त्यांच्या काही जुन्या आठवणी आहेत तिथं. तर बघूया आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघूया आपण आता लहूगड. चला. माझ्यासोबत आहेत माझे 2 भाचे आणि आम्ही सध्या आहोत शहर पळशी या गावामध्ये. आणि आता इथून हा जो मार्ग चाललेला आहे हा मार्ग आहे राजूर मार्ग आणि याच मार्गावर म्हणजे अंजनडोहाच्या पलीकडे आणि जातेगावच्या अलीकडे आहे लहूगड. चला तर जाऊया तिथे. फायनली आपण गडाच्या जवळ आलेलो आहोत आणि हा जो डोंगर आहे याच डोंगरावर आहे लहूगड. चला तर आपण फायनली आलेलो आहोत लहूगड येथे आणि प्रवेश केल्यानंतर आतमध्ये पहिलं जे मंदिर आहे ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, जेथे भजन वगैरे कीर्तन वगैरे होतात. आणि या पायऱ्या आपल्याला आता घेऊन जाणार आहेत गडावरती. तसं जर बघितलं तर गड म्हणजे किल्ला. आता किल्ल्याला मुख्यतः 3 प्रकारच्या अर्थाने बोललं जातं. एक म्हणजे किल्ला, दुसरं गड आणि तिसरं दुर्ग. आता किल्ला म्हणजे सपाट जागेवरती असलेला, गड म्हणजे डोंगरावरती असलेला आणि दुर्ग हे म्हणजे पाण्यात असलेला. आणि हे डोंगरावर असल्या कारणाने याला गड म्हटलं जातं. बघूया या गडावर काय आहे. सुरुवातीला आपल्याला स्वामी दासानंद सरस्वती महाराजांचं मंदिर लागतं आणि थोडं पुढं गेलं की खरंच या गडावरती जर बघण्यासारखं काही असेल तर ते हे दगडात कोरलेलं मंदिर, ज्याची कारिगिरी आपण जर बघितली तर अतिशय बारकाईने केलेली कारिगिरी आहे. पूर्णपणे एक मोठा दगडच कोरलेला आहे. जवळ जाऊन बघू आपण. पण आतमध्ये जाण्यापूर्वी आपण मंदिराच्या डाव्या साईडला असलेला आपण कुंड बघूया. बघा हा कुंड. या कुंडामध्ये वर्षाच्या 12 महिने पाणी असतं आणि या कुंडाची खासियत ही आहे की एवढ्या उंच असून आणि पूर्णपणे दगडात असून याला नेमकं पाझर येतंय कुठून हे अद्याप कळलेलं नाहीये. आणि 24 तास भरलेलं असतं. बघा मग काय लिहिलं आहे. आता हे पाहून झाल्यानंतर आपण आता मंदिरात आलोय. आता हे बघा मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. एकदम पूर्णपणे दगडामध्ये एवढी काटकोरीने कारागिरी केलेली आहे की असं वाटतं की त्या काळची इंजिनिअरिंग, आज एवढ्या आधुनिक प्रकारच्या मशिनरीज असून सुद्धा त्या काळची इंजिनिअरिंग आपल्याला आजच्या इंजिनिअरिंगपेक्षा जास्त उत्कृष्ट वाटते. म्हणजे जुन्या काळच्या काही अशा गोष्टी आहेत की नुसतं बघावं आणि बघतच राहावं, एवढ्या आधुनिक. हे बघा आता एक खांब पूर्णपणे एकदम दगडीच. इथे उजव्या साईडला जर आपण बघितलं तर शिवलिंगाची मूर्ती आहे. 3 प्रकारच्या मूर्त्या आहेत आतमध्ये. हे बघा ही शिवलिंगाची मूर्ती. आतमध्ये एकदम व्यवस्थितपणे लाइटिंग वगैरे लावलेली आहे आणि दिवा अगरबत्ती. डाव्या साईडला जर बघितलं तर द्रोणाचार्य यांचा पुतळा आहे आणि मुख्य स्थानी राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे. पहा, मंदिरात पाहून झाल्यानंतर आता आपण बाहेर जाऊया. बाहेरून जर बघितलं तर असं दृश्य दिसतंय एकदम भारी. आणि आता आपल्याला जे समोर, थांबा झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हां, हे जे दिसतंय का, येथे असं म्हणलं जातं की इथे एक भुयार आहे. जाऊया आपण नंतर तिकडे. माझे भाचे बघा कसे माझ्या चपल्या घेऊन चाललेत, कारण तिथं 100 रुपये दंड आहे आणि ते बोलले की वरती अडचण असेल म्हणून आपण आता हातामध्ये घेऊन जाऊ आणि वरती गेल्यानंतर घालू. हां बघा, इथे पण एक दगडातून काढलेला रस्ता आहे. वरती चाललो आणि थोडंच वर गेलं की आता सीता माता ज्या ठिकाणी स्वयंपाक करत होती ते स्वयंपाकघर आहे. ह्या हेच बघा, हेच ते स्वयंपाकघर. असं म्हटलं जातं की येथे स्वयंपाक करत होत्या सीतामाता. हे पहा, हे बघा हा त्यांचा थारोळा. बघा, तुम्ही याला काय बोलता माहिती नाही आहे, पण आम्ही याला थारोळा बोलतो. पहा, हे पण दगडातच कोरलेलं आहे ही खोली. आता वरती जाऊया आपण. चला, आपण आलोय वरती. आणि वरती पण बघा जिकडे तिकडे सारे कुंड आहेत आणि या कुंडातलं पाणी आता हे साठवण्याचं पाणी आहे. हे आटणार, पण तुम्हाला अगोदर दाखवलं मी ते आटत नाही.
हे बघा, हे पाणी पण एवढं निर्मळ आणि स्वच्छ आहे की आपलं प्रतिबिंब याच्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो. खोली पण खूप जास्त त्याची पहा. आणि आता हे पहा, हे जे तुम्हाला दिसतंय का, हे सीतेच्या केसांची ओळखण आहे. असं म्हणतात की रागोरागी सीतेमातेने त्या ठिकाणी केस असे आपटले होते आणि त्याचीच ती ओळखण पडली होती. आता या गोष्टी नेमक्या किती खऱ्या आहेत हे तर नाही सांगू शकत, पण तुम्ही अंदाजा लावा. आता थोडं पुढे आलो तर येथे पण एक असं गुफे टाईप आहे आणि असं बोलतात की येथे सुद्धा हनुमान राहत होते. तर बघा, याचं पण जे काम आहे, याचं पण स्ट्रक्चर जे आहे हे खूप मोठं आहे. हे बघा, आतमध्ये जाऊन बघू आपण. हे पहा, म्हणजे पूर्णपणे या ज्या गुफा आहेत ह्या दगडातच कोरलेल्या आहे, लेण्यांसारख्या. हे बघा, येथे हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. लोकांनी इथे एक चूल केलेली आहे. कशासाठी केली काय माहिती, पण एक चूल बांधलेली तिथे. हे बघा, याच खांबावरती टिकलेली गुफा आहे ती. तर आता जाऊया ज्या ठिकाणी लवंकुशचा जन्म झाला होता आणि ज्या ठिकाणी सीता माता ही आंघोळ करत होती. हे बघा, हीच ती नाहनी. याच ठिकाणी असं म्हणतात की लवंकुशचा जन्म झालेला होता आणि याच ठिकाणी सीता माता रोज आंघोळ करीत होत्या. बघा, आपण खाली जाऊन बघूया. थांबा, वरतून बघितलं तर असं दिसतंय. आता आपण खाली जाऊया, चला. हे बघा, आतमध्ये इथे काही मूर्तीपूजन केलेलं आहे. काही वटीचं सायमन ज्याला बोलतो आपण, त्या वटीचं सायमन वगैरे तिथे ठेवलेलं आहे. आणि आतमध्ये पण बघा, हे पाणी, याच पाण्यानं सीतामाता आंघोळ करत होत्या. हे बघा, या ठिकाणी पायातील जोडवे सुद्धा लोकांनी ठेवलेले आहे. पहा, अगरबत्ती वगैरे लावून इथे पूर्ण वटीचं सायमन आहे हे पहा. आणि हे जे पाणी आहे हे खूप जास्त थोडं घाण आहे खाली, कारण येथे जे पण कोणी काही आणतंय समजा ते त्याच्यामध्ये पडतंय. बघा, आतमध्ये याच्यामध्ये पलीकडं पण, म्हणजे मागच्या साईडनं, त्या मूर्त्यांच्या मागच्या साईडनं सुद्धा असं पाणी भरलेलं आहे. हे पाणी पण खूप जास्त खोल आहे बघा. आणि असं गुफे टाईप खूप मागं गेलेलं आहे, ते खूप लांब आहे. हे बघा, येथे लिहिलेलं आहे लवंकुशचा जन्म, सीता नाहनी. पहा, चला आता पुढे जाऊया. याच रस्त्याने आम्ही आलो होतो आणि वरतून बघा कसा छोटा दिसतो रस्ता तो. आणि आता तुम्हाला जे हे डोंगर दिसतंय, या डोंगरावरती मागच्या 2-3 महिन्या अगोदरची एक गोष्ट आहे. या ठिकाणी एका महिलेला मारून टाकलं होतं. तिच्या अंगावरचं सोनं वगैरे काढून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी तिला मारून त्या झाडीमध्ये फेकून दिलेलं होतं बघा. कारण इकडे एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही आहे, कारण पूर्ण जंगली इलाका आहे आणि डोंगर आहे. बाया माणसाचं काम नाही आहे. चला पुढे. हां, पुढे आल्यानंतर हे बघा, येथे पण म्हणजे वरती डोंगरावर जर बघितलं आपण तर खूप जागोजागी असे कुंड आहेत पाण्यानं भरलेले. हे बघा, इथं पण कुंडच आहे. म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी असे कुंड आहे आणि ज्याच्यामध्ये पाणी आहे बघा. पाण्याची म्हणजे कमतरताच नाही आहे इथे. खूप खूप पाणी आहे. इथे खाली उतरायला जागा नाही, पण या कपारामध्ये आतमध्ये सुद्धा पाणी आहे. चला आता भुयाराकडे, जे मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं. हे बघा, चला आता आपण गडाच्या खाली आलेलो आहे आणि आता आपण या भुयाराकडे जाऊया. चला. हे बघा, खूप सारे दगड आहेत. वरती चढायला अशा दगडावरूनच जाणं पडतंय. आणि हे बघा, या ठिकाणी सुद्धा कुंड होता आणि या कुंडामध्ये पाणी होतं. ते पाणी आटल्या कारणाने तिथे खूप सारे गवत उरलेलं आहे बघा. चला, आपण आलोय आता त्या भुयाराजवळ. पण आता तुम्हाला मी खरं सांगतो, इथे काही भुयार वगैरे काही नाही आहे. पण ज्यावेळेस आम्ही इथे येणार होतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा असंच म्हटलं होतं की तिथे एक भुयार पण आहे आणि हेच ते भुयार. पण इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की इथे काही भुयार वगैरे काही नाही आहे. इथे पण एक छोटीशी रूमच आहे दगडात कोरलेली, बस. चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता आम्ही चाललोय घराकडे, पण त्यापूर्वी हे बघा, एक झाड आहे आणि ते पूर्णपणे दगडावरती बघा. चला, बाय बाय.